असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे आपल्याला काय करायचं आहे पाहायचे. असेंडिंग ऑर्डर कशाला म्हणायचं, डिसेंडिंग ऑर्डर कशाला म्हणायचं. तर असेंडिंग ऑर्डर मध्ये संख्यांचा क्रम हा कसा असतो, लहान ते मोठा असतो. म्हणजे कसा असतो, स्मॉलर टू बिगर. कसा असतो, स्मॉलर टू बिगर. म्हणजे एक संख्या आली, कितीच्या पुढे कोणती संख्या यायला पाहिजे, 2 संख्या यायला पाहिजे. हा क्रम कसा आहे, वाढीचा आहे. हा कसा आहे, 3 4. म्हणजे एक एक संख्या काय होत जाते, इथं वाढत जाते. आणि तसंच डिसेंडिंग ऑर्डर मध्ये कसं, बिगर टू स्मॉलर. संख्याचा क्रम कसा असतो, बिगर टू स्मॉलर असतो. त्यामध्ये कसं 4 3 2 1. आता ही संख्या आपण ह्यांचं उदाहरण पाहिलं तर क्रम कसा झालाय, मोठ्यापासून लहान्यापर्यंत काय होत गेलेला आहे, कमी कमी होत गेला आहे. जसं 4 3